श्रीमंताच्या पोरानं चड्डी फाटकी घातली तर ती स्टाईल होते आणि गरिबाच्या पोराची चड्डी फाटकी असेल तर ती बिभत्सपणा वाटतो. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे, परंतु कालच्या छत्रपती संभाजीनगर मधली घटना, त्या डोंगरावरतून फक्त एक पोरग गेलं नाही तर अखंड कुटुंब गेलं. सर्व कुटुंब उद्ध्वस्त झालं. याला कारण फक्त एकच, ते म्हणजे आयफोन. भारताचा आर्थिक विकास आणि भारताची आर्थिक सुबत्ता विचार केली तर या देशामध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात, या देशामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब राहतात आणि त्यानंतर बीपीएल मधले लोक राहतात. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आजही प्रत्येक पालकाने आपल्या डोळ्याला त्या महाभारतासारखं एक पांघरून लावलेलं आहे. त्यासाठी आजचा हा चष्मा मी घातला आहे. जोपर्यंत पालकांच्या डोळ्यावरचा हा चष्मा निघत नाही तोपर्यंत प्रत्येक मुलगा हा छत्रपती संभाजीनगरच्या त्या घटनेप्रमाणे असणार आहे. फक्त अपेक्षा आयफोनची, कारण शुल्लक होतं परंतु जीवन शुल्लक नाहीत. हे पालकांनी मुलांना सांगितलंय का? याचा कधी विचार केलाय का? तुम्हाला वाटत असेल आज हा चष्मा, हा गॉगल घालण्याचं कारण काय? हा गॉगल तुमच्या सर्वांच्या डोळ्यावरतून मला काढायचा आहे. लक्षात ठेवा, तुमची छोटीशी चूक, तुम्हाला वाटतं माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, त्याला संस्कार दिलेत, तो व्यवस्थित राहिला, त्याच्या सर्व गरजा पूर्ण करतोय. पण एक काळ होता, जेनजी, अल्फा जेनजी ह्या पिढीला ब्लॅक अँड व्हाईट जमान्याचं दुःख माहीत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ ह्या रानामध्ये आहेत, या मातीमध्ये आहेत. मागे बघत असाल तुम्हाला सर्व माती दिसते, रान दिसतंय, शेत दिसतंय. या शेतातून मला एकच सांगायचं आहे, पालकांनो आता तरी जागे व्हा. कालची घटना संपूर्ण देशाला हादरवणारी होती. बाप पाया पडत होता, आई पाया पडत होती, आई मंगळसूत्र सुद्धा तोडायला तयार होती. तुला जे लागल ते करते. पोलीस आले होते, सर्व लोक आले होते, पण फक्त त्यांच्या समोर एक हतबलता होती. मुलाची अपेक्षा होती मला मोबाईल, आयफोन दिला नाहीत. छोट्याशा आयफोनसाठी खरंच जीवन उद्ध्वस्त करायचं का? स्वतः गेलाच, परंतु तुझ्या जन्मदात्या आईबापांना सुद्धा घेऊन गेला. बाप पाया पडत होता, बाप ओढायला गेला आणि शेवटी पोरानं उडी मारली. उडी मारता मारता बाप पण त्याबरोबर गेला. ते बघून त्या आईचं हृदय कालावलं आणि शेवटी ती सुद्धा त्यांच्या मागे गेली. ही प्रत्येक पालकासाठी एक म्हणतात ना सीख आहे. आज आपण फॅसिलिटेटर नावाचा शब्द वापरून मुलांना फक्त जी लागेल ती गोष्ट पुरवतो, त्याच्या गरजा पूर्ण करतो, कधी तो उपाशी राहिला नाही. एक काळ होता जेव्हा शाळेत कधी म्हणतात टिफिन नावाची गोष्ट नव्हती, मिड डे मील म्हणजे मध्यान्ह भोजन नव्हतं, तेव्हा आम्ही फडक्यामध्ये आणि खास करून विचार केला तर उपरण्यामध्ये भाकरी बांधून जाणारी म्हणतात ना एक पिढी होती. त्या पिढीला बाजरीची भाकर, ठेचा माहीत होता. आजच्या पिढीला पास्ता लागतो, आजच्या पिढीला खास करून करतो कुरकुरे लागतात, आणि आजच्या पिढीला मॅगी लागते. ह्या मॅगीच्या पिढीला सर्व काही इन्स्टंट हवंय. बापाचं फाटकं बनेल दिसत नाही किंवा आईची फाटकी साडी दिसत नाही, फक्त त्यांना त्यांच्या गरजा हवेत. आणि ह्या गरजा पूर्ण करत असताना आई बापाची, आई वडिलांची काय दमछाक होते हे प्रत्येक भारतीयानं विचार केला पाहिजे. याला जबाबदार पालकांनो तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना उपलब्ध करून देतात. कधीतरी त्यांना उपाशी राहायला शिकवा, कधीतरी त्यांना संघर्ष करायला शिकवा. आणि ज्या दिवशी तुम्ही संघर्ष कराल त्या दिवशी नक्कीच तुमचा मुलगा एक चांगला नागरिक बनेल, सुजाण नागरिक बनेल. पण यासाठी किती मुलांनी आत्महत्या करायच्या, याला जबाबदार कोण आहेत? किती मुलांनी आत्महत्या करत असताना स्वतःच्या आईबापाला फक्त आणि फक्त आत्महत्येची टांगती तलवार त्यांच्या गळ्यावर टाकायच्या आणि शेवटी त्यांनी त्यांच्या पाया पडायच्या. कालचा छत्रपती संभाजीनगर मधला जो व्हिडिओ आला तो बघितल्यानंतर एकच दुःख वाटतं, पालकांची काय चूक. मुलांनो, तुम्हाला सर्व काही फुकट भेटतंय, आयतं भेटतंय. म्हणजे आयतं भेटत असताना तुम्ही कधी पालकांचा विचार केलायत का? हा विचार करणं गरजेचं आहे. ती आई हंबरडा फोडून रडत होती, त्याच्या पाया पडत होते, परंतु तो थांबला नाही. फक्त आणि फक्त एका शुल्लक आयफोन खरंच आपलं जीवन होऊ शकतं का? लक्षात ठेवा, कंपन्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्टसाठी भरपूर गोष्टी तयार केल्यात, परंतु माणसाची नाळ जोडणारा सोशल मीडिया अजून तयार झाला नाहीत. डाऊन टू अर्थ फक्त भाषणापुरतं बरं वाटतं, पण काल गेलेले 3 जीव, त्या 3 जीवांना जबाबदार ते 2 पालक,
की तो एकटा मुलगा, याची कारणमीमांसा आम्हाला करायची आहे. आणि ही करत असताना कालची घटना तुमच्या घरात सुद्धा घडू शकते, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आयफोनचा रेशो काल सहज गुगलवरती शोध करत असताना, सर्च करत असताना मी काढला, तर भारतामध्ये सगळ्यात जास्त आयफोन अगर खरेदी करणार कोणी असेल तर बीपीएल आणि मिडल क्लास फॅमिली आहेत. हाय प्रोफाईल फॅमिली फक्त त्यांच्या शो ऑफसाठी करतात, परंतु सगळ्यात जास्त खरेदीदार अगर आयफोन वाला कोणी असेल तर बीपीएल आणि खास करून मध्यम वर्ग आहेत. मध्यम वर्गातले पालक आहेत आणि पालकांपेक्षा मुलं आहेत. आयफोन कंपनी, ॲपल कंपनी थोडा तरी विचार करेल का त्या पालकांसाठी? आणि महत्त्वाची गोष्ट, प्रोडक्ट तुम्ही हजारो काढा, परंतु सगळ्यात जास्त ग्रेट प्रोडक्ट कोणता असेल तर संस्कृतीवान, संस्कृती प्रधान आणि खास करून ते मुलगा, तो मुलगी, ती मुलगी किंवा तो मुलगा जे खास करून विचार करतील आपल्या पालकांच्या कष्टाचा, आपल्या पालकांच्या घामाचा, आपल्या पालकांनी केलेल्या स्वतःच्या संघर्षाचा. आजचा व्हिडिओ त्याच पालकांसाठी आहेत आणि त्याच मुलांसाठी आहेत जे मुलं, जी मुली आपल्या पालकांच्या कष्टाचा विचार करतायत. कालची घटनेला मी तर परत बदलू शकत नाही, की तुम्ही बदलू शकत नाही, परंतु आम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. मुलांना सर्व आयतं द्यायचं की ब्लॅक अँड व्हाईट जमान्यासारखं घरातल्या झाडूपेक्षा शिरई होती, तो झाडू आला, झाडूचा प्लास्टिकचा झाडू झाला. कालच्या कुटक्यांपेक्षा, पोरक्यांपेक्षा आजची मॅगी आली. याला जबाबदार कोण? आणि पोरांनो, श्रीमंतांच्या पोरांच्या नादी लागून आयफोन वापरण्यापेक्षा स्वतःच्या कष्टानं आयफोन घ्या. त्यांनी फाटलेली चड्डी घातली, ती त्यांची स्टाईल आहेत, पण तुमच्या चड्डीवरती आज पण पाठीमागं थिगळं आहेत. ते थिगळं स्वतः फक्त तुम्ही काढू शकतात, बापाच्या कष्टावरती नाही. आणि थोडी तरी शरम वाटत असेल तर सर्व भारतीय, नवे जगातल्या प्रत्येक मुलाला सांगणं आहेत, आई बापाच्या जीवावर उड्या मारण्यापेक्षा स्वतःच्या कष्टानं मोठे व्हा. फोन, आयफोन, स्मार्टफोन सगळे घेता येईल, परंतु गेलेला जीवन परत घेता येणार नाही. आणि नक्कीच या देशातील अल्फा, जेनजी, जी काय तुमची सो कॉल्ड नावं आहेत, त्या सर्व तरुण मुलांना विनंती हीच आहेत, बापानं केलेल्या कष्टाचा काहीतरी विचार करा, आईवडिलांच्या कष्टाचा विचार करा, तेव्हाच काहीतरी हा देश बदलेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईबापांना सुद्धा आपल्या डोळ्यावरचं हे पांघरून काढलं पाहिजे. ज्या दिवशी हे पांघरून काढतील त्या दिवशी नक्कीच पोराच्या कानामागे, पोरीच्या कानामागे मारतील, तेव्हाच ती मुलं काहीतरी तयार होतील. आजचा हा व्हिडिओचा प्रपंच त्या पालकांसाठी, कालच्या त्या कुटुंबासाठी. धन्यवाद.